DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. येतो काय? हॅलो, बोलता ना आवाज. बरोबर, आताच काय ते करून घेतो. नाही ना, ते ओके नाही झाले, ते अजून चर्चा चालू आहे. बोला साहेब, संपूर्ण राज्यभरात सगळ्या राज्यभरात सध्या विषय असतोय तो नाशिकच्या कॅप्टन खराब यांचा. नाशिकमध्ये कॅप्टन खराब जे होते त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांच्या अनेक राजकीय नेत्यांशी लागीबाजी आता समोर येत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आपलं काय मत? हे खरं आहे. मी वर्तमानपत्रातून सुद्धा मी वाचतो आहे. फारसं मला काय माहिती नाही या कॅप्टन थोरात बद्दल, पण माझे लोक सांगतात की आपल्याला पण काही लोक सांगत होते की त्यांच्याकडे जाऊन हातबीत काय ते अंकशास्त्र बघावं निवडणुकीचं वगैरे. पण मी काय गेलो नाही, जाऊ शकलो. अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे, मंदिर आहेत, मंदिरामध्ये तुम्ही ध्यान धारणा करा, योगा करा, प्राणायाम करा, दर्शन घ्या. काही चांगलं काम करणारे सुद्धा जे आहेत, गुरुजी वगैरे आहेत, ते समाजाची सेवा वगैरे करतात. पण अशा काही लोकांमुळे जे आहेत, मग ते सगळे एकजात बदनाम होतात. तर आता यांच्याकडे सुद्धा बरीच मोठी मोठी मंडळी येत होते. आता ज्या रुपाली चाकणकर त्या पुण्याच्या, त्यांना काय माहिती इकडे, त्यांना सुद्धा कोणीतरी तिकडे नेलं असेल. कोणी नेलं काय कल्पना नाही, पण नेलं असेल ना कोणीतरी. पण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये असलेल्या लोकांनी या सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की काही सीमा आखून ठेवल्या पाहिजेत. कारण आपण जे करतो त्याचा सगळा परिणाम जो आहे हा आम जनतेवर होतो. कारण आम्ही लीडर आहोत, पुढारी आहोत. मग हे मंत्री जातात, मग आपल्याला जायला काय हरकत आहे, एवढं मोठं मनुष्य दिसतं. असा हा प्रभाव पाडण्याचे सुद्धा प्रकार खूप होतात. पण ठीक आहे, आता पोलीस चौकशी करतायत, त्याच्यामध्ये काय ते सत्य जे आहे ते बाहेर येईल. आणि त्यांनी जर आणखीन काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस त्या संदर्भामध्ये निश्चितपणे जे आहे कारवाई करतील. चाकणकरांचा जर विषय बघितला तर त्यांच्या संस्थांवरच त्या होत्या, त्यामुळे चाकणकरांचा जर विषय बघितला तर त्या खराच्या संस्थांवरच सदस्य होत्या चाकणकर, त्यामुळे त्या विरोधकांच्या टीकेच्या धनी ठरल्या. आहे ना, आता सतत आपण जायला लागलो आणि एखाद्याला मदत करायला लागलो की मग कोणतरी त्यांना आपलं संस्थेवर सुद्धा घेतातच. चला बाबा, मोठी माणसं आहेत, मोठ्या पदावरचे लोक आहेत, आपल्याला मदत होईल, आपल्या संस्थेला मदत होईल म्हणून घेतात. घेतला असेल त्यांना. महिला आयोगाचा राजीनामा घेण्यात आला आहे त्यांच्याकडून, रुपाली चाकणकरांकडून. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा आहे. असं नाही, सगळे निर्णय जे आहेत, शासकीय निर्णय जो आहे आयोगाचा, हा भाग शासनाबरोबर, गव्हर्नमेंट बरोबर येतो, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आहेत. निर्देश देणारे, आदेश देणारे, माहिती देणारे, घेणारे, चौकशी, त्यांच्याबरोबर चर्चा करूनच उपमुख्यमंत्री जे आहेत ते निर्णय घेतील. आणि पक्षाच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत, या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार जे आहे हे पक्षाला आहे, त्याच्यामध्ये शासन येत नाही. आता त्या बाबतीत काय करायचं आहे ते पक्षश्रेष्ठी आहे, आपल्या उपमुख्यमंत्री ताई आहेत, सुनेत्रा ताई, ही सगळी मंडळी बसून चर्चा करतील आणि ठरवतील. पण सुनेत्राताई या राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत महिला, आणि त्यांनी या प्रकरणामध्ये तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता अशी पण मागणी. मागणी तर आपण करतोच आहोत, पण
एखादा आरोप झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय आहे, हे 1-2 दिवस समजून तर घ्यायला पाहिजे की नाही. पण आमच्यासारख्यांना किंवा सुनेत्राताईंना सुद्धा उपमुख्यमंत्री अनेक कामं असतात, कुठे हा कार्यक्रम तो कार्यक्रम तो, त्याच्यातून हे सगळं बघायचं असतं. त्याच्यामुळे काय सत्यता आहे हे तपासल्याशिवाय झटपट असा राजीनामा घेणं सुद्धा योग्य ठरत नाही. तो मग अन्याय होईल. त्याच्यामुळे त्यांनी माहिती घेतली असणार आणि माहिती घेतल्यानंतर विशेषतः मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असणार आणि त्याच्यानंतर चर्चा झाली असेल. कारण हे पद महत्वाचं पद आहे आणि त्याबद्दल साहजिकच जे आहेत मुख्यमंत्री आणि सगळ्या मंडळीशी चर्चा करणं आवश्यक होतं. चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांना अटक करा अशी देखील मागणी. हा, चाकणकरांची पण चौकशी करा, त्यांना आता असं आहे ना की त्यांनी काय चुकीचं काय केलं असेल तर पोलीस पाहून घेतील. साहेब, महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच खराब ते अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची बळजबरी जमीन बळकावल्या असे देखील प्रकार आता समोर यायला लागले. म्हणजे विशेषतः सिन्नर असेल, शिर्डी असेल. आता असं आहे ना की त्यांना अरेस्ट झालेली आहे. जोपर्यंत हा पॅन्डोरा बॉक्स उघडत नाही तोपर्यंत सगळे दबून असतात. पण एकदा अशी कारवाईला सुरुवात झाली की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांच्याकडे जास्ती माहिती आहे, ते ताबडतोब जे आहे त्या तपास यंत्रणेकडे जातात आणि ती माहिती पुरवतात आणि त्यातून मग आणखी काही केसेस तयार होतात. साहेब, पण ज्यावेळी याच्यात दुर्दैवी गोष्ट अशी की अनेक IPS IAS अधिकाऱ्यांची देखील त्यांच्या दरबारात हजेरी होती. त्यांच्यासोबत काही जमिनी घेतल्याची पण माहिती आता समोर येऊ लागली. त्या संदर्भात मला काही माहिती नाही आहे. काय ज्या आता मला वाटतं पुण्याच्या काही अधिकारी आहेत, मला वाटतं ते तपास यंत्रणा पुण्यावरून आलेले ना. तर त्या मला असं वाटतं की अतिशय निर्भयपणे आणि निपक्षपाने या सगळ्याची माहिती घेतील, मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करतील. त्यांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे, संपत्ती त्यांनी गोळा केलेली आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे अशी देखील. अरे मग सगळ्यांची चौकशी होईल सांगतो ना आता. ज्यावेळी कॅप्टन करपला अटक करण्यात आली त्यावेळेस पोलिसांनाच त्यांनी शाप दिला की तुमचं बरं वाईट होत तुम्ही माझ्यावरती तुम्हाला आम्हाला अटक करताय, तुमच्यावर कोप होईल. म्हणजे सगळ्या पोलीस डिपार्टमेंटवर कोप होईल. पण सध्या तरी पोलीस डिपार्टमेंटचा कोप त्यांच्यावर झालेला आहे. साहेब, संजय राऊत यांनी असा आरोप केला आहे. संजय राऊत म्हणतायत की भाजपचं सरकार उलटून टाकण्यासाठी तांत्रिक प्रयोग कॅप्टन खरातकडनं केले जात होते आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाई. मला त्याच्यावर ते बोलले त्याच्यावर मी काय कमेंट करू काय इच्छित ना. अशा तंत्र मंत्राने जे आहे तर शासन जर उलथून टाकता आलं असतं तर देशातले अनेक शासन ज्या गव्हर्नमेंट जे आहेत त्यांच्या रोज उलथापालथी झाल्या असतील. साहेब, सिन्नर मधलं त्याचं जे संस्थान आहे खरं त्या ठिकाणी दारणामधून पाणी देण्यात आलं की जे पाणी ऍक्च्युली मराठवाड्याला जातं. खास पाईपलाईनने ते पाणी त्या ठिकाणी आणण्यात आलं, त्यासाठी सरकारचाच निर्णय झाला. महाविकास आघाडीच्या काळात GR काढण्यात आला. महाविकास आघाडीच्या काळात GR काढला होता जलसंपदा विभागाने. नाही, असं अनेक ठिकाणी होतं, नाही असं नाही. अनेक चांगले जे आहेत या क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, त्यांनी अनेकांना ज्या आता नोकरी दिलेली आहे, अनेक ठिकाणी पाणी देऊन जे आहे तिथे चांगली शेती वगैरे करून फुलवलेली आहे आणि स्थानिक लोकांना सुद्धा रोजगार उत्पन्न करून दिलेला आहे. चांगली गोष्ट सुद्धा करतात. तर ती काय पहिलीच गोष्ट नसणार, अनेकांना दिलेल्या असतात. अशा शक्य असेल आणि पाणी असेल आणि तुम्ही जर मागितलं तर देतात ना परवानगी. त्यांना काय माहिती की हा मनुष्य काय करतोय. कुणाला आपण तो पाणी मागितलं त्याला देतो. आता तो बाहेर काय त्याचा उद्योग धंदा आहे ते अधिकारी काय त्यांना माहिती आहे. नियमात बसलं असेल त्यांनी दिलं असेल. केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यातल्या सर्व बदल्यांची शिफारस बाबा करायचं असं संजय राऊत यांनी आवाहन. मला काही कल्पना नाही. त्यांना जास्त माहिती असेल ते यंत्रणेकडे देते. साहेब, युद्धजन्य परिस्थितीमध्ये आता नेमका काय परिस्थिती आहे? गॅस आणि एकूणच सगळ्यांचा तुटवडा जाणवत असताना आपल्याकडच्या खात्यामध्ये नेमकी काय होईल? असं आहे की या जिल्ह्याला 16 ते 18 तारखेपर्यंत
1,28,000 सिलेंडर्स जे आहेत हे प्राप्त झालेले आहेत. एकशे 35 गॅस एजन्सीज काम करत आहेत आणि या युद्धापूर्वी जेवढा कोटा मिळत होता तेवढाच कोटा आता जिल्ह्याला मिळालेला आहे, देण्यात आलेला आहे. हे खरं आहे की कमर्शियल वापरासाठी, हे सगळं घरगुती वापरासाठी मी म्हटलं, पण कमर्शियल वापरासाठी अजूनही सरकार, केंद्र सरकार विशेषतः काळजी घेते आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने सुद्धा जे आम्हाला ॲडवायझरी दिल्या आहे त्यातून जे आहे असं दिसतंय की आपल्या जिल्ह्यामध्ये 127 घाऊक आणि 3,600 किरकोळ परवानग्या आहेत. ज्यांनी साठा केला किंवा काळा बाजार केला असं 3 ठिकाणी कारवाया केलेल्या आहेत. 7 लोकांना अटक झालेली आहे आणि 25,73,000 रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. आता एक आहे की केरोसिन मध्ये बंद केल्यामुळं केरोसिन लोकांना पोचवणारी जी एक साखळी होती ती तुटलेली आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांना आता पुन्हा हे काम करायचं आहे त्यांना आपण परवानगी देणार आहोत. आणि म्हणून मग सरकारने आम्ही असा आदेश काढलेला आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना की ज्यांनी परवान्यासाठी, नूतनीकरणासाठी अर्ज केलेले आहे ते सगळे मंजूर केलेत असे समजण्यात यावे, वेळ घालवू नये. सगळं नूतनीकरण जे आहेत, परवाने धारक जे आहेत त्यांचं नूतनीकरण झालेलं आहे असं समजायचं आहे. नंतर आवेदन शुल्क, नूतनीकरण शुल्क, विलंब शुल्क हे सगळं माफ करावं असं सुद्धा सांगितलं. 2 वर्षापेक्षा आणि 5 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या विलंबाची जी प्रकरणं जी आहेत ती गव्हर्नमेंटकडे येत होती, त्या अशा प्रकरणावर जिल्हा स्तरावरच जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आणखी वेळ जाणार नाही या सगळ्या गोष्टीसाठी. केरोसिन परवाने वारसाच्या नावे करण्याचे जे काही असे काही प्रलंबित असतील परवाने, तात्काळ ते ताबडतोब वर्ग करण्यात यावे. ज्या गावांमध्ये किरकोळ केरोसिन परवाना धारक नाहीत त्या गावामध्ये रास्तभाव दुकानदार जे आहेत त्यांना हे काम देण्यात यावं आणि त्यांना परवाना देण्यात यावा. आता या बाबतीमध्ये जे सरकारने आणि भारत सरकारने सुद्धा आम्हाला कळवलं की अगोदर जे आहे हे स्वयंपाकाचा गॅस जो आहे, घरगुती गॅस, तो 100% पुरवायचा, तो मिळतो आहे अशी माझी माहिती आहे. मग तो LPG असेल, PNG असेल, पाईपद्वारे. त्याच्यानंतरचा जो गॅस जो आहे हा शैक्षणिक संस्था ज्या सर्व त्यांना 100%, हॉस्पिटल शासकीय असतील, खाजगी असतील 100%, शैक्षणिक सुद्धा खाजगी असतील, सरकारी 100%, स्मशानभूमी 100%, वृद्धाश्रम 100%, अनाथाश्रम 100%. आणि ह्या ज्या कॅन्टीन्स आहेत, मी पुढे ज्या सांगतोय, संरक्षण क्षेत्राच्या कॅन्टीन्स आहेत, शासकीय आणि सार्वजनिक क्षेत्राच्या कॅन्टीन्स आहेत, रेल्वेच्या कॅन्टीन्स आहेत, हवाई वाहतूक करणाऱ्यांच्या ठिकाणी कॅन्टीन्स आहेत, पोलीस आणि तुरुंग यांच्या कॅन्टीन यांना 70% कोटा पुरवण्यात यावा. आणि मग औषध उद्योग, बीज प्रक्रिया, मत्स्यपालन, स्थलांतरित कामगार फक्त रिफिलिंगसाठी, कॉर्पोरेट कॅन्टीन, इंडस्ट्रियल कॅन्टीन, कॉर्पोरेट गेस्ट हाऊस, अतिथीगृह, अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्ध उद्योग, शासकीय PSU आणि LPGशी निगडीत मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस त्यांना 50%. ह्या ॲडवायझरी ज्या आहेत ज्या भारत सरकारने आम्हाला कळवल्या त्या आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेल्या आहेत.
तूर्त तरी असं वाटतं की ठीक आहे की अधिक काही आता हा जागतिक प्रश्न आहे. हा फक्त काय नाशिक जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राचा किंवा देशाचा. जपान पासून युरोप अगदी अमेरिकेत सुद्धा त्याचे भाव वाढले आणि युद्ध जे आहे अजून काही समाप्तीच्या मार्गावर आहे असं काही एकूण काही दिसत नाही. परंतु भारत सरकारनं काही वेळेला रशियाकडून, काही व्हेनेझुएलाकडून, काही इराणकडून, काही इतर ठिकाणावरून अशा ठिकाणून जास्तीत जास्त जे आहे या जे पेट्रोलियम पदार्थ जे आहे आणलेले आहेत. इराणने सुद्धा त्या होर्मुझच्या खाडीमधून आपली काही जहाजं सोडलेली आहेत. त्यामुळे आणि भारत सरकारनं हे HPCL, IOCL जे आहेत त्याच्या सरकारी कंपन्या आहेत रिफायनरीज, त्यांना सांगितलं आहे की प्रोपेन आणि बुटेन याचा सगळा वापर जो आहे हा LPG साठीच करायचा आणि जास्तीत जास्त LPG 9,000 मेट्रिक टन होतं ते 11,000 मेट्रिक टनवर त्याचं उत्पन्न वाढवलं गेलेलं आहे. तर अशा ठिकाणी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार या बाबतीवर रोजच्या रोज त्याची माहिती घेऊन लोकांना त्यांना आश्वस्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी खरोखरच आपण देऊ शकणार नाही अशा वेळेला अडचण आहे. 3 ठिकाणी जिल्ह्यामध्ये जवळपास पंपाचे जे सेंटर आहेत ते बंद आहेत. HPCL सिन्नर नाही आता आपण माहिती घेतोय किती आहेत हे तुम्हाला मी सांगितलं. 127 घाऊक आहेत, 3,600 जे आहेत हे किरकोळ परवाने आहेत. आता हे सगळं मी तुम्हाला सांगितल्यानंतर साहजिकच हे अनेक लोक पुढे येतील आणि हे मी तुम्हाला सांगितलं त्यांना परवानगी वगैरे ते देण्याच्या ज्या काही प्रोसिजर्स राहतील ते त्यांना परवानगी मिळाले असं समजण्यात यावं. वारसाला देण्यात आले, वर्ग करण्यात आला असं समजण्यात यावं. म्हणजे याच्यात अजिबात वेळ घालवायचा नाही अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. साहेब अनेक ठिकाणी काळा बाजार घडला, 2-3 ठिकाणी त्यांना मी सांगितलं तुम्हाला काळा बाजारमध्ये 3 ठिकाणी कारवाई झाल्या. अजूनही आमच्याकडे जे काही माहिती होऊन आम्ही त्याच्यावर कारवाई करू. 7 लोकांना अटक केलेली आहे आणि 25,73,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आले. साहेब, जामनगर मधनं आपल्याकडे जो पुरवठा होतो गॅस येतो त्याचा माल सध्या आलेला नाहीये, त्याचा शॉर्टेज असल्याची माहिती होती. आपण या संदर्भात काही माहिती देणार? असं आहे की आपल्याकडे जो आहे हा पूर्वी जेवढा येत होता तेवढाच जे आहे LPG वगैरे आज येतो आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये पूर्णपणे सगळ्यांनाच जे आहे हा LPG किंवा PNG मिळतो असं नाही. ज्या अडचणी आपल्याकडे आहेत त्या अडचणी गुजरातमध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, तेलंगणामध्ये सगळे. आणि याच देशात असेच नाही, जपानपर्यंत सगळ्या देशांमध्ये या अडचणी आहेत. साहेब, घरगुती गॅस जो आहे तो पाईपलाईनद्वारे दिला जातो, विशेषतः मुंबई पुण्यामध्ये घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे दिला जातो. त्या ठिकाणी काही वेळ निश्चित करून देण्यात आली, कारण काही ठिकाणी असं म्हटलं जात आहे का 3 तास हा गॅस पुरवठा होणार आहे घरगुती गॅस. माझ्याकडे ती काही माहिती नाही आहे, परंतु PNG आणि LPG तूर्त तरी घरांसाठी पूर्णपणे पुरवला जात आहे. धन्यवाद सगळ्यांना. नाशिकमधला माडा घोटाळा सध्या चर्चेत ठरतोय. मोठमोठे बिल्डर यामध्ये अडकलेले आहेत. मोठे बिल्डर यामध्ये अडकलेले आहेत माडा घोटाळ्यामध्ये नाशिकच्या. एकंदरीत संपूर्ण प्रकरण तुम्ही कसं बघताय? कारण काही शासकीय यंत्रणा देखील यात सहभागी असण्याची शक्यता. मला काही कल्पना नाही, परंतु मला सुद्धा आश्चर्य वाटतं. कारण आपल्याकडे अशा प्रकारचे जे आहेत बिल्डर्स, बांधकाम जे करणारे जे लोक आहेत हे यांच्याबद्दल अतिशय लोकांना विश्वास होता आणि चांगलं काम करतात असं मी सुद्धा अनेक वेळा म्हटलेलं आहे. परंतु आता जी काही माहिती पुढे येते त्यामध्ये किती तथ्य आहे, किती खरं आहे ते आता सरकार आणि इतर सगळ्या ज्या यंत्रणा ज्या आहेत ते तपासून पाहत आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या लोकांनी जे आहे त्वरित जे सरकारला म्हाडाकडे देणं आवश्यक आहे, जेवढे फ्लॅट्स वगैरे ते त्यांनी सुपूर्द केले पाहिजे किंवा त्याच्या बदली काय जो आहे पैसे वगैरे काय भरायचे असतील ते भरले पाहिजेत. पण त्यांनी ही गडबड केली आहे हे दिसतंय आणि ती एकाने अनेकांनी केले असं वाटतं. परंतु काही लोक असेही आहेत आम्हाला फोन करणारे की आमच्यात काहीच संबंध नाही आहे, आम्ही असं काही केलेलं नाही, तरी सुद्धा आमची नावं आलेली आहेत. तर त्यांना माझं एवढं सांगायचं आहे
पोलिसांना सुद्धा किंवा तपास यंत्रणांना, की असे जे लोक असतील ते जे सांगतात आमच्या याच्यात काय संबंध नाही ना, आम्ही काही केलेलंच नाही, त्यांना तपासावं आणि त्यांना जे आहेत ताबडतोब जे आहे या तुमच्या इतर जे काही कारवाई आहे त्याच्यापासून दूर करावं आणि त्यांना त्यांचं काम करू द्यावं. साहेब, पण जिथे जे चुकलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही कारवाई करा. पण परवानग्या देताना किंवा कागदपत्राची तपासणी करताना ही तर शासकीय यंत्रणानेच केली होती, तेव्हा यांच्या लक्षात आलं नाही का की असं काही? हो, यायला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही IOC वगैरे देता किंवा म्हणजे तिथे ऑक्युपेशन सर्टिफिकेट देतात विशेषतः, त्यावेळेला सरकारची जी मालमत्ता यायला पाहिजे, माडाचे जे आहेत घर वगैरे ते आलेत की नाही पाहायला पाहिजे. ते न पाहता जर ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिलं असेल किंवा इतर काही कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले असतील तर त्याच्यासाठी मला असं वाटतं अधिकारी सुद्धा दोषी आहेत. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.